हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 5. छान इंटरेस्टिंग असा एक चॅप्टर आहे आपल्याकडे. प्रॉबॅबिलिटी म्हणजे काय तर पॉसिबिलिटीज. आपल्याला सांगायचं पॉसिबिलिटीज किती आहेत. मग त्या कशाच्या पॉसिबिलिटीज येतात तर इथे जर आपण पेज नंबर 114वरती पाहिलं तर आपल्याला एक दिसतं की क्रिकेट मॅच सुरू होणार आहे आणि त्याच्या अगोदर टॉस केला जातो. त्यावेळेला आपण कॉईन वापरतो. एका साईडला असतो हेड, एका साईडला असतो टेल. नंबर जिथे असतो, नंबर ऑफ डिनॉमिनेशन जिथे असतं आपण टेल म्हणतो आणि ह्याला आपण हेड म्हणतो. ज्याच्यात आपल्याला अशोक चक्र दिसतं. म्हणजे ज्यावेळेला आपण अशा प्रकारचा एखादा कॉईन टॉस करतो तेव्हा पॉसिबिलिटीज किती असतात तर 2 असतात. एकतर हेड येईल किंवा टेल येईल. बघा इथे दिलेलं त्यांनी आपल्याला हेड ऑर टेल म्हणजे किती पॉसिबिलिटीज झाल्या, 2 पॉसिबिलिटीज झाल्या. त्याच्यानंतर असतो तो आहे डाय आहे. डाईस दोन्ही शब्द येऊ शकतात. डाईस म्हटलं काय, डाय म्हटलं काय तर त्यावेळेला आपल्याला किती असतात तर त्याच्यामध्ये आपला असतो 1 2 3 4 5 6 म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे किती पॉसिबिलिटीज आल्या, 6 पॉसिबिलिटीज आल्या. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो असतो आपल्याला प्लेइंग कार्ड्सच्या पॉसिबिलिटीज विचारल्या जातात. तर एकूण मिळून प्लेइंग कार्ड्समध्ये 52 कार्ड्स असतात. 26 कार्ड्स असतात ते रेड कलरचे असतात, 26 कार्ड्स असतात ते ब्लॅक कलरचे असतात. आता आपण शब्दांद्वारे हे सगळं समजून घेऊया, कारण कदाचित आपल्याला ते वर्ड्स देतील, आपल्या साईन दाखवणार नाहीत. तर हे जे रेड कलरचे कार्ड्स आहेत ते आहेत, दोन्ही रेड कलरचे कार्ड्स आहेत. ओके, याला आपण म्हणायचे हार्ट. तर व्यवस्थित कळावा म्हणून आपण बघूया. दिस इज अ हार्ट अँड दिस इज डायमंड. सोपे दोन्ही शब्द लक्षात ठेवायला. त्याच्यानंतर 26 ब्लॅक कार्ड्स आहेत. त्याच्यामध्ये एक ब्लॅक कार्ड्स 13 आणि हे 13 ब्लॅक कार्ड्स. ओके, आता ह्याला म्हणायचं आहे क्लब. ह्याला म्हणायचं आहे क्लब अँड दिस इज स्पेड. हा थोडासा शब्द वेगळा आहे, लक्षात ठेवायला. वी कॅन कॉल टू इट स्पेड. स्पेड म्हणजे आपण काय म्हणू शकतो की आपल्याकडे 13 हार्ट कार्ड्स आहेत, 13 डायमंड कार्ड्स आहेत, 13 क्लब कार्ड्स आहेत, 13 स्पेड कार्ड्स आहेत. आता बघूया 1 बाय 1 कशाला आपण काय म्हणतो आहोत. याला आपल्याला म्हणायचे एस. म्हणजे प्रत्येकामध्ये 4 आपल्याला प्लेइंग कार्ड्समध्ये 4 एस आहेत. ओके, दिस इज अ एस ऑफ स्पेड, दिस इज अ एस ऑफ क्लब, दिस इज अ एस ऑफ डायमंड अँड दिस इज अ एस ऑफ हार्ट. म्हणजे एकूण मिळून किती एस आहेत, 4 एस आहेत. त्याच्यानंतरचा एक क्वेश्चन आहे जो थोडासा आणखीन वेगळा येतो. तो म्हणजे काय तर तो आहे याच्यामध्ये आपल्याला जसा एस 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, म्हणजे 2 to 10चे नंबर्स आहेत ते नंबर्समध्ये दाखवले. त्याच्यानंतर हे जे आहेत जॅक, क्वीन अँड किंग, ह्याला आपण फेसिंग कार्ड्स असं म्हणतो. म्हणजे टोटल मिळून प्रत्येक ह्याच्यामध्ये 3 फेसिंग कार्ड्स आहेत. म्हणजे टोटल मिळून आपल्या प्लेइंग कार्ड्समध्ये 3 4 12 फेसिंग कार्ड्स असतात. जॅक, क्वीन अँड किंग. आपल्याला ज्यावेळेला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे त्यावेळेसुद्धा जॅक, क्वीन, किंग असंच लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं हे इंट्रोडक्शन झालेलं आहे. आता खरोखरचा जो 5.1 आहे तो आपण सोडवणार आहोत. 5.1 आहे त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द
फॉलोइंग. आपल्याला सांगायच्यात पॉसिबिलिटीज किती आहेत. वनिता knows the following sites in Maharashtra. She is planning to visit one of them in her summer vacation. आपल्याला काय सांगायचं पॉसिबिलिटीज किती आहेत. मग किती आहेत. अजंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी, आंबोली, रायगड, माथेरान, आनंदवन. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे किती पॉसिबिलिटीज आहेत. 8 पॉसिबिलिटीज आहेत. कुठल्या तरी एका ठिकाणी ही वनिता जाणार आहे. एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. म्हणजे आता मग वीकमध्ये किती डेज आहेत. 7 डेज आहेत. म्हणजे किती पॉसिबिलिटीज आहेत. 7 पॉसिबिलिटीज आहेत. सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. कुठलं तरी एक कार्ड सिलेक्ट करायचं. म्हणजे पॉसिबिलिटीज किती आहेत. 52. कोणतेही कार्ड येऊ शकतं आहे. 1 number from 10 to 20 is written on each card. Select 1 card randomly. आता इथे 10 to 20 नंबर्स लिहिलेले आहेत. म्हणजे 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. एकूण मिळून कार्ड्स किती आहेत. 11 कार्ड्स तयार झालेले आहेत. म्हणजे पॉसिबिलिटी 11 आहे. हा थोडासा गुगली टाईपचा क्वेश्चन आहे. त्यामुळे हा प्रश्न आपण नेहमी सोडवत असू तर आपल्याला पटकन लक्षात येईल. म्हणजे गुगली जरी पडली तरी आपल्याला पटकन क्लिक होईल आणि आपण करेक्टली आन्सर देऊ. सहसा ज्यावेळेला आपण हे सगळं करणार आहोत त्यावेळेला 1 by 1 नंबर सगळे काउंट करा आणि पॉसिबिलिटीज लिहा.